काही वर्षांपूर्वी शाळेत आले होते तेव्हाही मी रडत होते आणि आजही रडत आहे. फक्त फरक इतका आहे की तेव्हा आईसाठी रडत होते आणि आता शाळेसाठी, माझ्या शिक्षकांसाठी, माझ्या मित्रमैत्रिणींसाठी रडत आहे. शाळा हे दुसरं घरच वाटलं. घरात बहीण असते, भाऊ असतो, आई असते, वडील असते. तसंही इथं शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, मित्रमैत्रिणी आहेत. घराला कधी सोडून जावंसं वाटत नाही. घरात बापाच्या कुशीत राहावंसं वाटतं. तसं आता वाटतंय की या शाळेतच राहावं, मित्रमैत्रिणी सोबत खेळावं. पण काही गोष्ट अशक्य असतात. तशीच म्हणजे आजची गोष्ट. खरं तर हा 8वीचा प्रवास इतका सुंदर बनलाच नसता. माझे मित्रमैत्रिणी आहेत म्हणून हा 8वीचा प्रवास जो सुंदर वाटला. पुस्तकं मार्क देतात आणि मित्रमैत्रिणींनी मला गोड आठवणी दिल्या. त्या आठवणी पुढे भेटतील की नाही हे माहिती नाही, पण ह्या आठवणी कधी विसरू शकत नाही. आणि ज्यांच्याबद्दल खरंच खूप काही बोलावं वाटतं ते म्हणजे सुराशे सर. एक बापाला जी उपमा देतो तीच सुराज सरांना. कारण जे वडील आपल्यासाठी जे काही करतात ते सुराज सरांनी केलं. ज्ञानही शिकवलं, आयुष्यात पुढे कसं जायचं हेही शिकवलं, संकटांना सामोरे जायचंही शिकवलं. खरं तर थँक्यू फॉर बिईंग द बेस्ट टीचर अँड बेस्ट फ्रेंड्स.